ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दरवर्षी पूजा होत नसते. गुरुपौर्णिमा ही प्रत्येकाच्या जीवनात सहसा होत नाही, पण झाली तरी एकदाच होता. पौर्णिमा हा कालवाचक शब्द असला तरी बोधाच्या दृष्टीनं जी पूर्ण ब्रह्मसामोप्य अवस्था आहे त्याला पौर्णिमा, त्याला पूर्ण तिथी किंवा पूर्ण अवस्था. पौर्णिमेचे सूत्र असे आहे की वेदव्यासांच्या सारखा, आचार्यासारखा, माऊलीसारखा महात्मा पाहिजे, समर्पित शिष्य पाहिजे. त्या शिष्याला त्याने उपदेश केला पाहिजे अधिकारी समजून, आणि तो त्याने ग्रहण करून तो पूर्ण झाला पाहिजे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की बोधाची ही अवस्था कोणाला जरी सहसा मिळत नसली तरी एखाद्याला मिळते, आणि संपूर्ण विश्व या बोधानं पूर्ण व्हावं ही महात्मा पुरुषांची इच्छा आहे. म्हणून दुसरं सूत्र आहे महर्षी वेदव्यास. वेद शब्दाचा अर्थ जाणणे आणि व्यास शब्दाचा अर्थ विस्तार आहे. विस्तारानं जाणणं. तर विस्तारानं जाणायचं असेल तर वेदव्यासांनी वेदाचे विभाग केले आणि विस्तार केला. वेद, शास्त्र, पुराण आणि संत वाङ्मय किंवा स्वतःचे प्रकरण ग्रंथ या 4 प्रकारांनी वेदव्यासांनी वेदाचा विस्तार, जाणण्याचा विस्तार, ज्ञानाचा विस्तार केला. त्या ज्ञानाला ग्रहण केलं पाहिजे. म्हणून पूर्ण अवस्था जर प्राप्त व्हायची असेल तर पहिल्यांदा हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. म्हणून वेदव्यासांच्या नावाची ही सूत्र. तिसरी गोष्ट आहे भारतीय संस्कृती. भारतीय संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती, मुस्लिम संस्कृती हे शब्दच बरोबर नाही. कोणताही धर्म, कोणती संस्कृती नाही, एकच संस्कृती आहे आणि तिचं नाव आहे भारतीय संस्कृती. तिचे 4 सूत्र आहेत. एक तिचं नाव सनातन संस्कृती आहे, एक वैदिक संस्कृती आहे, एक हिंदू संस्कृती आहे आणि एक भारतीय संस्कृती आहे. सनातन ही सुरुवात झाली नाही कुठेही, अनादी आहे म्हणून तिला सनातन म्हणतात. सनातन संस्कृती म्हणतात, अनादी आहे. दुसरी गोष्ट आहे ही जी संस्कृती आहे ती वैदिक संस्कृती आहे. वेद त्याचं मुख्य आहे. त्याच्यानंतर वेदाचा प्रकार म्हणून महाभारत वगैरे आहे, पण वेद हा मूळ भारतीय संस्कृती असलेली आहे. तिसरी गोष्ट आहे वैदिक आणि हिंदू संस्कृती आहे. आज ख्रिश्चन, शीख कोणीही असला तरी सगळ्या जगातली माणसं हिंदू आहे. ते म्हणत न म्हणून, स्वतःला मानत न मानून, मानवी जीवनाच्या ज्या सगळ्या कक्षा आहेत त्या ज्यांना लागलेल्या आहेत आणि मानवी जीवनाचं पूर्णत्व ज्यांना पाहिजे आहे अशा प्रकारचे तर आहेत, ते सगळे साधक सगळे हिंदू आहेत. हिंदू सोडून एकही माणूस इतर संस्कृतीचा जगात नाही, म्हणून त्याला वैदिक संस्कृती म्हणतात. आणि चौथी गोष्ट भारतीय, म्हणजे भारत देश एवढाच या जगात पवित्र देश आहे, एवढाच जगात ज्ञानाची चर्चा करणारा योग्य देश आहे, एवढाच देश गुरु शिष्य परंपरा चालवणारा आहे. दुसरीकडे कुठेही योग्यता नाही, नाही आणि नाही. अतिशयोक्ती नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सनातन वैदिक हिंदू आणि भारतीय संस्कृती हे त्याचे 4 सूत्र आहेत. वेदव्यासांचे सांगितले. आणि माऊलींची 4 सूत्र आहेत की माऊलींचा विग्रह म्हणजे माऊलींची समाधी हे एक सूत्र आहे. त्याची जो सेवा करेल त्याला जगात काय मिळणार नाही, काही मिळणार. दुसरी संस्कृती आहे की ती ज्ञानेश्वरी संस्कृती आहे.
संपूर्ण महाभारताचा आणि गीतेचा सार ज्ञानेश्वरीत आलेला आहे. ही ज्ञानेश्वरी रोज वाचावी, ऐकायची. संस्कृतीचा एक मुख्य पैलू आहे. तिसरी संस्कृती आहे की वारी आहे. आत्ता आमचे गोविंद महाराज आणि कृष्णा हे दोघं जण पायी वारी करून आले. बरेच दिवसापासून वारी निरनिराळ्या कारणानं थोडी थोडी होत होती. आणि मला जर आतापर्यंत मृत्यू आला असता तर मी समाधानाने मेलो नसतो. पण आता ही पुन्हा सुरू झाली वारी आणि 2 पिढ्यात सुरू झाली. यामुळे मी खूप आनंदात, खूप समाधानात आहे. माझ्या दृष्टीने वारी समाधान आहे. म्हणून वारी एक संस्कृतीचं लक्षण आहे माऊलींच्या. म्हणून एक माऊलींचा विग्रह म्हणजे समाधी, दुसरी गोष्ट ज्ञानेश्वरी, तिसरी गोष्ट वारी आणि चौथी गोष्ट माऊलींनी भगवंताला आळवून जे अभंग गायले, हरिपाठ आणि अभंग गायले, पांडुरंगाला जे आळवलं म्हणजे वारकरी संप्रदायाचा पक्का पाया केला. नाथ संप्रदायाचा कळस सोन्याचा बसवला आणि वारकरी संप्रदायाचा भक्कम पाया या पांडुरंगाच्या केलेल्या वर्णनात आहे. ही 4 सूत्र माऊलींची अशा प्रकारची आहेत. या 16 सूत्रावर आपण त्या ठिकाणी जगतो आहोत. आपण खूप भाग्यवान आहोत. एवढंच सांगेन की वेदव्यासांनी, आचार्यांनी आणि माऊलींनी आपल्यासारख्या अडाणी बालकावर कृपा करावी आणि आपल्याला या जीवनातून वाया जाऊ देऊ नये, भरल्या ताटावरून उठवू नये. आपल्याला काहीतरी पदरात आपल्या टाकावं त्यांचा प्रसाद म्हणून. एवढी हात जोडून, पाया पडून, लोटांगण घालून या संतांच्या चरणी, माऊलींच्या चरणी सगळ्यांच्या वतीनं